हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आज आहे घटस्थापना। प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाच्या घरात, देवाऱ्यात घट बसलेच असतील आणि काही घरात सुद्धा मांडले असतील। आज मी चालली आमच्या देवाऱ्यात, आमच्या कुलदेवतांच्या पाया पडायला, कारण तिथे सुद्धा घटस्थापना झालेली आहे, घट मांडलेला आहे। तर मी आज ओटी वगैरे काहीच भरणार नाही, कारण मी साडी नाही घातली, मी ड्रेस घालून चालले, गाऊन घातलाय, म्हणजे वन पीस गाऊन जसं असतं ना तसा घातला लॉंगवाला। तर मी ओटी नाही भरणार, साडी नाही घातली म्हणून। दुसरी गोष्ट अशी की कियूला घेऊन चालले। आता कियूला घेऊन चालल्याच्या नंतर मग साडी घालणं पॉसिबल नाही, कारण मग कियू नुसतं माझ्या जवळ राहील आणि मग जवळ राहिल्याच्या नंतर माझी साडी एकीकडे असेल, मी एकीकडे असेल, तर तसं मला आवडत नाही कधीच। तर मग ड्रेस घालूनच जाणं बेस्ट आहे माझ्यासाठी। तर नैवेद्य म्हणून मी आज हे नेणार आहे, चामटी। चामटी म्हणजे तांदळाच्या पिठाची जी आपण खोय बनवतो, त्याच्यात हळद आणि थोडासा गूळ टाकून ते पीठ मळून घ्यायचं आणि नंतर मग त्या तव्यावर छोट्या छोट्या हे करायच्या, भाजून घ्यायच्या। आणि पानगे सुद्धा बनवलेत, मला उपवास आहे तर माझ्यासाठी पानगे बनवलेत, चामट्या पण बनवल्यात। आणि देवाऱ्यात घेऊन चालले मी चामट्या घेणार आहे आणि त्याच्यासोबत भेंडा, गवार आणि डांगर ही भाजी घेणार आहे, मिक्स भाजी। तर मी दाखवते तुम्हाला भाजी कशी झाली ती आणि हे कसं आहे ते चामटी काय असते ते। काहीकांना माहिती असेल, काहीकांना नसेल सुद्धा माहिती, तर दाखवते मी तुम्हाला। आणि आता मी इथले रेडी झाली आहे, कियूला पण रेडी केलं आहे। कियू गेलं वरती खेळायला थोडासा जावीच्या इथे, आणि जेवण वगैरे त्याला आता भरवून घेतलं आहे थोडासा, म्हणजे जेणेकरून याला उशीर वगैरे झाला तर मग त्याला रडायला नको आणि भूक लागली तर मग परत रस्त्यात वांदे होतील, आणि म्हणून थोडंसं जेवण वगैरे भरून घेतलं आहे आणि दुधाची बॉटलसुद्धा घेतली त्याच्यासोबत। आता हे होतात रेडी, दिवाबत्ती सुद्धा केली, दाखवते। दिवाबत्ती पण झाली आमची, आता निघायची वेळ, कारण आता वाजले असतील समथिंग 5:45। चलो निकलते। भाजी बघू शकता, गवार, भेंडा, डांगर मिक्स भाजी बनवलेली आहे। फक्त मिरचीचा ठेचाच घालायचा आणि मीठ, हळद, बाकी काहीच नाही। तेलावर बनवायची, हिला वाफेवर हिला शिजवायची आहे। बघू शकता भाजी एकदम सुंदर दिसत आहे। इथे मी चामट्या बनवून घेतल्यात आणि भाकरी सुद्धा, ह्यांना बोलतात पांडे, आणि ह्या चामट्या सुद्धा झाल्यात, भाकरी सुद्धा झाल्यात आणि भाजी सुद्धा झाली। ह्याच्या खालती भाकरी आहेत ह्यांच्यावाल्या, ह्यावाल्या माझ्या आहेत उपवासाच्या। इथे मी डब्यात भरून घेतल्यात चामट्या आणि इथे थोडीशी भाजी घेतली आणि घेतली साखर आणि चम्मच घेतला भाजी काढायला। हा मी नैवेद्य म्हणून आमच्या कुलदेवतांना दाखवणार आहे। तर कियू बाप्पा करतोय, हा टाळी वाजवली, हा झाला जय जय। चला चलो निकलते, बाय बाय, हा बाय 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 बाय, हा चल चल मी येते, चल मी पिशवी घेते, न्यू सँडल। काय येतात बाबा, काय चाललो, आई बोलतात बघा, आई बोला, काय बोलता आता बोलतो चाललो देवाऱ्यात, आम्ही रविवारी जसं नाही, मी आज ओटीने भरायचो खाली, मी पाया पडून शेत ते किवीला घेऊन चाललोय ना, मग वटी सातोय माली व असा करेल। हो चला चला चला, आई बघा काय म्हणते, आम्ही आता करायला चाललोय, हा चांगलं। आता आम्ही निघलो फायनली। इथे बघ, हाय कर, हाय बोल, बोलतो हाय, हातातलं तोडलं त्यानं। आपण कुठे चाललो, बाप्पा करायला, बाप्पा, हा जय जय कसं करतात, जय जय करून दाखव, हा चला हो, बाबूला सर्दी झाली थोडीशी। आमचं मंदिर हरिपाठ चालू आहे, मंदिरातला घट
बसतो ना बघू. पोचलो आम्ही करलला. आता जातो देवाऱ्यात. बोल बोल. हॅलो हॅलो. नाही फोन घेते ना काय बोलते. हॅलो गाईज. नको मला उपवास. हे बघा काय बोलते शोरमा खाते. आम्हाला एक टाइम उपवास आहे हो 9 दिवस. डॅडूला आज चाललंय का बाबा खाते. सकाळी डाल भात खाल्लाय. डाल नाही दाल भाकरी खाल्ली बस. हा हे आमचं देवारा बाबा. देवाऱ्यात पोचल्याच्या नंतर मी सगळ्यात पहिले काम केलं तो म्हणजे देवाऱ्याला हार घालून घेतला. हार घालून झाल्याच्या नंतर मग मी देवांना हळदी कुंकू म्हणजेच भंडारा वगैरे लावला. आणि इथे बघा ह्यांची आणि कियूची मस्ती चालू होती. काय चाललं होतं काय माहिती दोघांचं. आणि नंतर हार घालून झाल्याच्या नंतर मग मी पानं लावायला घेतली. भेंडीची पानं ज्याला बोलतात. आमच्या इथे भेंडीची पानं बोलतात, दुसरीकडे काय बोलतात मला माहिती नाही. तिथे जागा नव्हती म्हणून मी पहिले जागा केली. एकीकडे जागा करत होते, एकीकडे 7 पानं मांडत होती. 7 पानं नाहीतर 5 पानं असा नैवेद्य न्यायचा असो. 7, 5 किंवा 11. तर मी 7 पानं भेंडीची लावलीत आणि तिथेच भेटली मला बाजूला. तर इथे बघू शकता जागा नव्हती म्हणून मी पहिले जागा अरेंज केली तिथे. आणि नंतर मग माझी पानं लावली 7 पानांवर मग मी चामट्या ठेवल्या आणि थोडीशी भाजी ठेवली. इथे बघू शकता. आणि भाजी ठेवल्याच्या नंतर मग मी त्याच्यावर थोडीशी साखर घातली. आणि मग नैवेद्य म्हणून हा देवाला पाणी सोडायचा आणि नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करायचा. तर तुम्ही काय काय नेला होता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तर नेल्या होत्या चामट्या. आता नंतर जाईन 7व्या मालीवर तेव्हा मी घाऱ्याने येईन. तर इथे बघू शकता भाजी ठेवते मी. भाजी ठेवून झाली की साखर ठेवायची आणि पाणी सोडायचं. इथे बघा मी नैवेद्य जवळून दाखवत आहे तुम्हाला. आणि हा नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून आजूला बाजूला किंवा कोण असतील देवाऱ्यात त्यांना देऊ शकता. ज्यांना उपवास असेल ते उपवास सोडल्याच्या नंतर खातील आणि ज्यांना उपवास नसेल ते डिरेक्टली खाऊ शकतात. आणि मी जवळून एक छोटासा व्हिडिओ घेतलाय बघा देवाऱ्याचा. देव दिसत नाही कारण हार जास्त झालेत म्हणून. आणि नंतर मग माझा पाया पडून झाल्याच्या नंतर मग आता हे पाया पडतील, ताई पाया पडतील आणि नंतर मग आम्ही घरी जायला निघू. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील नवनवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे ह्यांचा पाया पडून झाला. ह्यांचा पाया पडून झाल्याच्या नंतर कियूला घेतला आणि कियूचा सुद्धा आम्ही दोघांनी मिळून देवाऱ्याला डोका टेकवला. कारण कियू ताईंच्या जवळ होता ना मग म्हणून त्याला आम्ही लास्टलाच पाय पडायला घेतला आमचा पाया पडून झाल्याच्या नंतर. तर आता तुम्ही बघू शकता कियू पण माझा पाया पडतो. आणि कियू माझा प्रत्येक वेळी कुठंही जाऊ द्या जय जय वगैरे करतो. रोज सकाळी मला पाया पडतो. रोज म्हणजे रोजच. बापाच्या पाया पडून झाला की माझ्या पाया पडतो. तर आता त्याचा पाय पडून झाला आणि आता आम्ही निघलोत घरी जायला. घरी येता आम्हाला वाजले 7. आणि इथे बघू शकता लाईट नव्हती, पूर्ण काळोख होता. आणि इथे बघा ताई टॉर्च मारतात. असा गेला आमचा आजचा दिवस. मस्त एन्जॉय करत आम्ही घरी आलो.